छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेमध्ये मानवतावाद होता. अगदी शत्रू गटातील स्त्रियांना देखील सन्मानाने वागवण्याचे तत्व होते. शेतकऱ्यांचं हित होतं, न्याय होता, प्रेम होतं. पण महाराष्ट्राला हे सगळं खरंच कळलं का, की फक्त कोथळा वगैरे बाहेर काढल्याच्या गोष्टी करत राजकारण करणं एवढंच समजलं? आता बघा, नुकतीच एका फुटकळ अभिनेत्याने काही वक्तव्य केली, पण तो अपवाद नाही. समर्थ की बिना शिवाजी को कौन पूछेगा किंवा शिवाजी महाराज जुने आदर्श नवीन आदर्श नितीन गडकरी हे म्हणणारा कोण, तर कोश्यारी. एकनाथ शिंदे यांचे बंड शिवाजी महाराजांसारखे बोलणारा लोढा किंवा शिवाजी महाराजांचा जन्म कोकणातला असं बोलणारा लाड हेही आले ना निवडून. शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही म्हणत काही शाब्दिक खेळ रचणारे देवेंद्र फडणवीस यांनी तर अनेक इतिहासकारांनी त्याबद्दल सप्रमाण लिहिलेलं असूनही, अगदी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील त्याबद्दल लिहिलं असूनही कदाचित गुजरातच्या भावना जपण्यासाठी हे वक्तव्य केले असावे आणि महाराष्ट्राने त्यांचा विश्वास सार्थ केला. पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभराच्या आधीच कोसळला, त्यात गैरव्यवहार असल्याचे समोर आले, पण महाराष्ट्र ते विसरले. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पुस्तक रिलीज झालं, आज के शिवाजी नरेंद्र मोदी. महाराष्ट्राला हेही चाललं. आपल्या आदर्शांची बाजू घेण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला गेला. शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाशी नमतं घेतलं, सलोख्याचे संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला आग्र्याहून सुटकेसाठी. त्याला राजनीती म्हणतात, सारखे तर्क दिले गेले. पण हे उदाहरण सांगणारे विसरतात की आग्र्याहून सुटका झाल्यानंतर काही काळातच त्यांनी पुन्हा सैन्याची जमवाजमव केली, सुरतेवर हल्ला करून सुरत लुटली, दौद खानचा वाणी दिंडोरी येथे पराभव केला, राज्याभिषेक केला. थोडक्यात काय, तर औरंगजेबाशी सलोखा केल्यानंतर त्यांनी स्वराज्य कार्य थांबवलं नाही, उलट अधिक जोमानं सुरू केलं. फक्त लढाया म्हणजे शिवाजी महाराज नाही, तत्कालीन पद्धतीच्या तुलनेत अधिक प्रगत, वैज्ञानिक, आधुनिक विचारांनी राज्यकारभार, न्यायव्यवस्था, प्रामाणिकपणा या सगळ्या इतर सर्व महत्त्वाच्या बाजू आपण समजून घेणार आहोत की नाही, विचार करा.